मॉर्निंग, वेलकम टू दी डे 2 इन अलिबाग. आणि एक मजा झाली होती काल रात्री. इंडियाने आपली काल कोणाची इंडिया आणि ऑस्ट्रेलियाची मॅच होती काल. आणि मॅच बघत ना इशू काय झाला, मी बाल्कनीमध्ये गेलो होतो आणि तंत्रीमध्ये ना मी बाल्कनी ओढली आणि ओढल्यावरती ना मी बाहेर अडकून बसलो. मग इशू काय झाला की मला तिथे दादा एक आहे ते सॉरी काका आहे ते तेव्हा तिथे दिसत असेल तुम्हाला. काका आणि त्यांचे मिसेस आहे ते काल तिथे बसले होत्या पूलच्या शेजारी. असं दाखवतो बघा, दिसले काय बघा त्यांच्या पुढे आणि कॅमेरा घेऊन झाला नको. हां, तर ते जे आहेत ना, तर ते काकांना मी इथून हे केलं, हॅलो अंकल म्हणलं, कॅन यू प्लीज कॉल दी रिसेप्शन, आय एम स्टक इन दी बाल्कनी, माय विंडो इज क्लोज्ड. मग त्यांनी रिसेप्शनला फोन करायला गेले, फोन केला, 2 माणसं आली आणि तुम्हाला काही केलं दाखवतो. त्यांच्याकडे की असते एक्स्ट्रा, सो त्यांनी की खोलली, हे खोललं आणि हे त्यांना तोडावं लागलं माझ्यामुळे. अरे काय विषय झाला फ्रँकली सांगायचं म्हटलं, तुम्ही मला कळते ना ते स्लाईड करायचं नाही काय नाही, आत केलं तर अडकणार, मला पण कळते. पण काय इश्यू झाला, मी गेलो बाहेर आणि इथे डास खूप आहेत पहिली गोष्ट म्हणजे. आणि डास यायला नको ना, मी विंडो एकदमच सारली आणि ती अनप्रेडिक्टेबली एवढ्या फास्ट गेली ना विंडो, आणि तिला पकडायची आधी ती जाऊन चिटकली तिकडे आणि ते लॉक झालं. मी डोक्याला लावला हात, म्हणलं आता बसलोय की 5-10 मिनटं, म्हणलं कोण रूम सर्व्हिस दिसतंय का बघूया, तरी दिसलं नाही. म्हणल्यावर मग त्या अंकलना सांगितलं की अंकल म्हणलं असं असं अडकलो आणि प्लीज जरा ह्याला रिसेप्शनला सांगा म्हणून. तर आता मॅच बघत बसलो मी, इंडियावर सॉरी अफगाणिस्तान वर्सेस बांगलादेश कोण जिंकतंय. आणि त्यासोबतच आपण कॉफी पण घेतोय मस्तपैकी. आणि आता जस्ट जिमला पण जाऊन आलो, पण जिम एवढी खास नाही, सो तिथे व्हिडिओ नाही केला, ते बेकार वाटलं. जस्ट आता जाऊन आलो, शर्ट वगैरे भिजला आहे, फक्त डंबेल्स आणि एकच मशीन फक्त चालू होतं. सो आणि तिथे काका पण आले, त्यांना पण सांगितलं की आज चांगलं नाही जिम, म्हणजे एकतर छोटा आहे, कंजेस्टेड आहे, त्यात डंबेल्स वगैरे सगळे पायात बिया तिकडे तिकडे पडल्या, त्यांनी काय मेंटेन वगैरे ठेवलं नाही आहे. सो एक ड्रॉबॅक तेवढा आहे हॉटेलमध्ये. आणि बाकीचं म्हणजे काल जसं सांगितलं की बाकीच्या ज्या क्लब महिंद्राचे हॉटेल्स आहेत आपले, त्या पद्धतीनं इथे तेवढी वाईब नाही येत आहे. आणि फक्त पूल तेवढा मला आवडला, बेस्ट पूल आहे, मोठाच्या मोठा पूल आहे लांबडा, सो ते तेवढं आवडलं मला. हो, जसं आता कॉफी घेतो आहे. आणि एक प्लॅन ठरला आहे, म्हणजे जो कालचा बीचला जायचा प्लॅन होता तो जरासा कॅन्सल झाला आहे. दुसरा प्लॅन सांगतो काय काय आहे आणि निघतोत आता, आवडतोत कॉफी घेऊन, आंघोळ करायची आहे आणि निघायचं आहे. तर मित्रांनो, बाहेर चाललो आहोत, जे मस्तपैकी म्हटलं फिरून येऊत. जरा इथे बीचला जायचं होतं आपल्याला, पण प्रोबॅबली असं थिंकिंग चालू आहे की आपण जंजिरा फोर्ट बघायला चाललो. बाय द वे आपल्या हॉटेलचं रिसॉर्टचं नाव आहे ट्रॉपिकाना रिसॉर्ट अँड स्पा. आणि हे आउटसाईड ऑफ म्हणजे खूपच जास्त आउटसाईड आहे. काल आपण तिथे गेलो होतो अपर्णा किचन्सला जेवायसाठी, म्हणजे तिथून पार्सल घेतलं होतं. ते तर वेगळी स्टोरी आहे, काल तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं आजच्या पाठीमागच्या. सो आता रिसेंट टाईम आपण वॉकिंग करत बाहेर जायचं आहे, तिथून अलिबागच्या स्टँडवरती जायचं आहे आणि तिथून मग जंजिऱ्याला जायचं आहे. जंजिऱ्यातून बोटनी जंजिरा किल्ल्यावर जायचं आहे. आणि आफ्टर दॅट तिला थोडंसं बघूया, माहिती वगैरे काय मिळते का बघूया. तर अलिबाग ह्यासाठी म्हणलं जातं की इथे अली नावाचा एक सुलतान होता आणि त्या टाईममध्ये त्यांनी इथे खूप जास्त विहिरी आणि जे आपण गार्डन्स म्हणतो, जे बाग जे आहेत म्हणजे फुलं वगैरे त्या ज्या बाग आहेत त्या त्यांनी इथं खूप जास्त प्रमाणात बनवल्या आहेत. सो त्याच्या नावावरून अलिबाग, अलीने बनवलेल्या बागा, अलिबाग असं नाव ॲटलिस्ट म्हणजे जे मला इन्फॉर्मेशन कळलं त्यावरनं ते हेच सांगितलं आहे. सो असा आहे अलिबागचा नावाचा इतिहास. सो आता जायचं आहे बाहेर. इथे प्रॉपर्टी खरंच भारी आहे ना. खरं ॲक्च्युली कोणाचं तरी घर आहे आतमध्ये, फार्म हाऊस टाईप. तिकडे आपली पाठीमाग प्रॉपर्टी आहे. सूरज देवता खूप जास्त मेहरबान आहेत आपल्याला त्रास द्यायला. नेमकं आजच क्लिअर क्लाउड्स आहेत, वेदर सनी आहे, जे नको होतं, जे आपल्याला चालत जायचं त्यामुळे. सो आता बाहेरपर्यंत जाऊ चालत आणि तिथून स्टँडवर जाऊ आणि बस किंवा जे काही कॅब वगैरे मिळाली तर आपण तिथून आपण जाऊ. कुठं चाललो आपण? जंजिरा किल्ल्याला. तर तिकडे जाऊ. चला जाऊत आपण, तुम्हाला पण जंजिरा दाखवतोच, बघून घ्या जंजिरा. रिक्षावाले काकाने ना आपल्याला या मालगाडीबद्दल सांगितलं होतं. अरे तिथे पुढे ना खूप जवळून जाते. अरे बघूया, पोचलो तर पोचलो तिथपर्यंत. पळत आलो थोडा, मे बी नाही मिळणार.
हा एक झोन असं पुढे टर्न बरोबर त्याला कनेक्ट होतो पुढे, आणि ती पण थोडी क्रॉसमध्ये येते. सो तेव्हा जवळ येतो खूप जास्त आपण एकमेकांच्या. बघू भेटते का. स्लो झाली आहे त्याची, थांबते आहे. बघू भेटते का. तर मित्रांनो असा ट्राय करा मी व्हिडिओ बनवतो. एक रिक्षा थांबत नव्हती आणि दादाने आता लिफ्ट दिली मला. सो आता अलिबागला जाऊन तिथून बघूया नेक्स्ट आपण जायचं आहे जंजिरा फोर्टला. आणि सगळे एक्झॉस्ट झाले जाऊन आता. आणि अलिबागच्या बस स्टँडवर बघून आपल्याला जंजिरासाठी काय भेटतं बघूया. दादांना पण विचारतो तोपर्यंत की जंजिराला जायसाठी काय भेटेल आपल्याला. आयुष्यातला सगळ्यात मोठा पाऊस झाला आहे आणि विषय म्हणजे जंजिरा किल्ला बंद आहे. बसमध्ये चढलेलो, ऑलमोस्ट 1 तास प्रवास केला आहे आणि परत आता उतरलो आहे बसमधून. जाऊन तर काय करायचं म्हटलं आता जंजिऱ्याला. तो आता उतरलो आहे, दुसरी बस येत आहे, बसमध्ये बसतो. परत अलिबागला जाऊन तिथनं दुसरा एक किल्ला आहे, तो एक बघू तास. बघू काय होते बघायचं आज, नाहीतर मग काय डायरेक्टली रूमवरती जायचं, रेस्ट घ्यायची. मग मित्रांनो चालत अलिबाग आणि उन्हात या फिरायची मजा वेगळीच जाणवायला लागली आहे. आणि जसं आता बोललो की प्लॅन आपला कॅन्सल झाला रिगार्डिंग आपण जायचं होतं मुरुड जंजिऱ्याला. ते काय जंजिरा बंद होतो आहे म्हणजे पहिलाच पाऊस पडला, वादळी असू नाही तर कुठला पण पहिला जेव्हा पाऊस पडतो आहे त्याच्यानंतर जंजिरा बंद असतो. ते माझ्या व्हिडिओ थ्रू तुम्ही कळा, कारण की मी चूक केली आहे, तुम्हाला पण ती चुकी व्हायला नको. सो असं आहे की आता सध्या आपला विषय झाला आहे की आपण कुलाबा किल्ल्याला जाऊयात आणि तिथून अजून एक फोर्ट आहे, त्या फोर्टचं नाव विसरलं मी तुम्हाला थोड्या वेळा सांगतो. सो ते करूयात आणि लवकरात लवकर आपण जाऊ. आणि भाजा लागले प्रचंड आहे, तो जाऊयात कुलाबा किल्ला बघूयात. जर तो पण बघायला मिळतो का नाही माहीत नाही, ते बघूयात. आणि नंतर मग रूमच्या दिशेनेच आपल्याला जो दुसरा एक फोर्ट आहे तो एक बघायचं होतं का बघूया, नाहीतर स्वीट टू द रूम. सो काहीच नाही बोलण्यापेक्षा सध्या अलिबागच्या बीचवरती तर येऊ शकतो. समोर इथून मला समुद्र दिसतं आहे अलिबागचं. तिथून पुढे अलिबागच्या तिथनं पुढं आपला जो फोर्ट आहे तिथे जाता येते का बघूया, नाहीतर तिथूनच रिटर्न. बस खूप झालं. सो मित्रांनो फायनली पोहोचलेलो आहोत आपल्या अलिबागच्या बीचवरती. समोर तो दिसतो तो कुलाबा किल्ला आहे आणि हा एक टँक इथे ठेवला आहे. म्हणजे ॲक्च्युली चालू ह्याच्यातला युद्धातला टँक आहे तो, पण असंच एक आता त्याची व्हॅलिडिटी संपल्या तो शोपीस म्हणून ठेवला आहे. आणि विषय म्हणजे समुद्र खूप जास्त खवळ आहे यार. असे व्हिडिओवाले खोटे का सांगतात कळत नाही. एका व्हिडिओमध्ये लिहिलं होतं की 10 ते 5पर्यंत कोलाबा किल्ल्यापर्यंत आपण चालत जाऊ शकतो. मे बी पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे असू शकतं की भरती जास्त चालेल आता. आणि मे बी हा पण किल्ला बंद आहे. आणि एक कळालं आहे की जे समुद्र किल्ले आहे त्यांच्याकडे पावसाळ्यात यायचं नाही. कितीही काही होऊ दे, पावसाळ्यात फिरकायचं नाही. त्यामुळे आपलं आता काहीच बघून होणार नाही आहे. सध्या असे दगड्स वगैरे आहेत. ते अलिबागचं एक सिम्बॉल आहे ते बघायसाठी आपण आलेलो आहोत. दिस इज इट. असे थोडेफार स्पोर्ट्स आहेत तिथे. स्पोर्ट्स म्हणजे स्पोर्ट्स पण आहे, वॉटर स्पोर्ट्स पण नाही तिथे. मे बी बिकॉज ऑफ ह्याच्यामुळे पण बंद केले असतील. तर गाड्या वगैरे आहेत, घोडे पण आहेत, घोडा गाडी आहे ते. आणि पाणी बघू शकते माझ्या आता पाय पाठीमागे जाऊन परत जरा पायवर करावे लागणार. चांगलं आहे खरं. मे बी पावसामुळे पाणी एकदम असं खराब झालं आहे. बीचला तर ऑलरेडी घाण असणारच आहे, कारण की एवढं पर्यटक येते. बीचकडे काय बघायचं नाही, पण बाकीचं आहे. चांगल्या चांगल्या शिंपल्या भेटतात का बघूया आपल्याला. ॲटलिस्ट चालू आहे तर काहीतरी घेऊन जाणं बनतं आहे आपलं. लाट आली. एवढं लांब कसे काय येतात काय माहीत खरं. पाणी खूप लांब पर्यंत आलं पाणी.
पावावर पाव होत चालले आहेत, बघायला काहीच मिळत नाही आहे. आणि थोड्याफार गोष्टी आहेत, म्हणजे जसं एक टेम्पल एक आहे, टेम्पल चांगलं आहे इथे, पण तिकडे जायचं होणार नाही बिकॉज ऊन प्रचंड आहे. आता भूक लागले, जेवायचं आहे कुठे तर. आणि जे किल्ले म्हणत होतो, किल्ले काय बघणं होईना झालं आज आपलं, कारण सगळे किल्ले समुद्रात असल्यामुळं आणि आत्ता भरती वगैरे चालू आहे, सो किल्ले बंद आहेत सगळे. आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे तुम्हाला की संध्याकाळी किल्ला ओपन होणार आहे, जो हा कोलाबाचा किल्ला आहे तो इव्हिनिंगला ओपन होईल असं म्हणत आहेत. तर माहीत नाही फिक्स की होईल का नाही होईल, बिकॉज पाऊस वगैरे पडला आणि भरती पण आहे, सो होईल का नाही ओपन माहीत नाही. अजून एक कलांदरी फोर्ट म्हणून एक आहे, तर तो पण एक बघण्यासारखा आहे. पण ॲज युजल जसं आज आपले किल्ल्यांची वाट लागली आहे बघायची, भरतीमुळे वगैरे आणि पाऊस चालू असल्यामुळे, पावसाळा चालू झाल्यामुळे समुद्राला खूप जास्त उफान आहे, सो आपल्याला किल्ले तर काय बघता येणार नाही. इव्हिनिंगला कोलाबाचा किल्ला ओपन होणार असं म्हटल्यात तरी, पण ते पण फिक्स नाही आहे काय होईल. सध्या परतीच्या मार्गावरती जेवूयात कुठेतरी चांगलं हॉटेल बघूयात, जेवून हॉटेलवरती जाऊच, ऊन आहे, पाण्यात एक डुबकी मारू आणि शांत चिल मारू. आता बस झालं, खूप काही दाखवायचं होतं पण सगळेच प्लॅन फ्लॉप होत चाललेत आपले. नेक्स्ट टाईम खास जेवढे किल्ले आहेत किल्ले बघायसाठी अलिबागला यायचं, स्वतःची गाडी घेऊन घ्यायचं आणि पावसाळ्यात जायचं नाही, थंडी उन्हाळा यावेळेस अलिबागला फिरकायचं, त्याशिवाय फिरकायचं नाही. आणि तुम्ही पण थंडी आणि उन्हाळ्यात या अलिबागला, नाहीतर याचीला पावसाळ्यात माझ्यासारखं एकदा दोनदा पाऊस पडल्यानंतर किल्ले सगळे बंद होतात, तुम्ही पण लक्षात घ्या. तर ना परत चालू आहे रूमवरती. आत्ता वाजले बरोबर 1:30 दुपारचे, आणि ह्या उन्हात जायचं म्हटल्यावर अंगावरती काटा आला आहे, पायातनं पण शहारे येत आहेत अक्षरशः, भयानक ऊन आहे. आणि सगळा प्लॅन फ्लॉप झाला याचा, सो जरा वाईट वाटतं आहे. ॲटलिस्ट म्हणजे अलिबागचा बीच तरी बघता आला, एवढंच आहे आज. म्हणजे जे कुलाबा फोर्ट बघायचा होता तो बंद आहे. परत आपण कुलाबाच्या तिथे एक दुसरा फोर्ट आहे तिथे जायचं होतं, तो फोर्ट बंद आहे. आपल्याला पहिल्यांदा जायचं होतं मुरुड जंजिराला, तोही बंद आहे. सो आज तसं तर काहीच नाही बघता आलं. आणि हा डोंगर पण मस्त आहे, कुठला डोंगर आहे माहीत नाही पण छान आहे, तिथे टॉवर पण आहे, मस्त डोंगर आहे. तर दुकान आलं आहे सगळा मूड ऑफ झाला आहे. आणि आता रूमवरती जातो आहे, रूमवरती जाऊन जरा फ्रेश वगैरे होतो, रेस्ट करतो थोडं, नाहीतर थोडं घाम काढायसाठी स्विमिंग पूलमध्ये एक डुबकी मारून. आजचा होता असाच दिवस, सगळा हेक्टिक गेला, नुसतं धावपळीत आणि ट्रॅव्हलिंगमध्येच गेला, जास्त बघता आलं नाही. फक्त जेवण एक चांगलं वाटलं आणि ॲटलिस्ट बीचला तरी जाता आलं. सो झालं, एवढाच आजचा दिवस होता. चालू आता रूमवरती, 1 किलोमीटर आहे आपल्या. म्हणजे आत्ता विषय म्हणजे अनेक सांगायचं म्हणजे काल आपण रिक्षाने आलो होतो ना, काल माझ्ला 300 रुपये सांगितले होते, 250 रुपये घेतले. आणि आत्ता शेअर ऑटो करून आलो फक्त 30 रुपयामध्ये, प्रेफरेबल. म्हणजे त्या बाहेरच्या चौकापर्यंत, तिथून हॉटेल फक्त 1 किलोमीटर आहे. आणि रिक्षावाले भयानक लुटतात, एवढं कळाले. नक्कीच कुठलेही असू देत, कोल्हापूरचे असू देत, पुण्याचे असू देत, अलिबागचे असू देत, सगळीकडे रिक्षावाले लुटतात. सो मित्रांनो, रूमवरती आलो आहे, जसं तुम्ही बघताय फुल एक्झर्शन झालं आहे, घाम वगैरे आला आहे भयानक. आणि तुम्हाला स्विमिंग पूल दिसतो आहे, जायची इच्छा तर झाली आहे, आवरलं आहे. पण एक सुळकी मारून येऊयात, संध्याकाळी परत जाऊ हवं तर, पण आत्ता गरजेची आहे सुळकी एक, सो जाऊत. ओके चला जाऊ, एक डुबकी मारून येऊ आणि आंघोळ करू परत. नुसतंच येऊन जरासं बसलो आहे स्विमिंग पूलच्या इथे, जसं तुम्ही बघताय स्विमिंग पूलच्या इथे जरासं येऊन बसलो आहे, पाण्यामध्ये सोडून. वरून ऊन लागतं आहे, एक सुळकी मारायची आहे. पण कसं झालं आहे, बोलू पण वाटायला आहे तुमच्याशी. काय म्हणजे सगळं आजचा दिवस असा फुल पाण्यात गेल्यासारखा झाला आहे, म्हणून पाण्यातच उडी मारायला आलो आहे आत्ता. आणि म्हणजे काही असं दाखवता पण आलं नाही तुम्हाला, काही फिरता पण आलं नाही. त्यापेक्षा असं वाटतं आहे की गप हॉटेलमध्ये थांबलो असतो आणि हॉटेल तुम्हाला दाखवलं असतं तर खूप चांगलं पडलं असतं. एनिवेज जे होते चांगल्यासाठी होते, ऊन पण यायला लागले. सो अशा गोष्टी काही होत राहतात लाईफमध्ये. एखाद्या टाईममध्ये तुम्ही जसं पाहिजे असते तसं जे वेळ आहे ते तुम्हाला
त्याच्या हिशोबानं घेऊन जाते, तुमच्या हिशोबानं चालू देत नाही वेळ. सो आज वेळ होती ती माझ्या हिशोबाने नव्हती. परत एकदा येऊ अलिबागला नक्की. अलिबाग येऊ, आपण जंजिराला पण जाऊ आणि जंजिरा किल्ला बघायचा आहे. आणि असं व्हायला लागलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिरा जिंकायला बघितला, जिंकता आला नाही. मी 7 वर्ष झालं जंजिराला यायचं म्हणतो आहे. आज जायच्या जवळ जरी आलो आहे आणि जंजिराला चाललो पण होतो, पण सगळं पाण्यात गेलं. म्हणजे किल्लाच बंद असल्यावरती तिथे जाऊन तर काय करणार आहे. आत जात नसतील होडी तर तुम्ही काहीच करू शकत नाही ना त्या गोष्टीला. आणि समुद्राला जसं तुम्ही बघितलं जातं अलिबागच्या बीचवरती, लिटरली खरंच उफान आहे खूप समुद्राला. आणि एवढं गढूळ पाणी कधीच म्हणजे मी पाहिलं नव्हतं. हां, लास्ट टाईम पाहिलं होतं तेव्हा मी मुंबईत होतो, ताज हॉटेलच्या तिथे एकदा मी पाहिलं होतं. असं एकदा सिनॅरिओ झाला होता आणि म्हणजे पावसाळ्यातच, त्याच टाईममध्ये असं गढूळ पाणी वगैरे होतं आहे. सो आत्ता पण तीच सिच्युएशन होती. एवढंच आता एक मारूया सुळकी, थोडं पाण्यातच बसवत, गरमी व्हायला लागली खूप जास्त. सो चला निघूत, सुळकी मारूत. सो देर आर लॉट्स ऑफ बुक्स ओवर हिअर. ओल्ड बुक्स आहेत, मी वाचलेले यामध्ये आहेत काही कोणत्या. ऑलमोस्ट नाही, नवीन बुक्स आहेत. म्हणजे ओल्ड बुक्स आहेत पण मी वाचलेले नाही आहेत. माझ्यासाठी या सगळ्याच न्यू बुक्स आहेत. मला वाटलं म्हणजे लायब्ररी म्हणजे खूपच काहीतरी चांगलं असेल असं वाटलं होतं. आता नाहीच आहे, पण होतं कोणतरी वाचत होतं, त्यांचा मोबाईल तिथे आहे. आणि चांगले आहे प्लेस, शांत आहे, AC आहेत. प्लेस मस्त बाय द वे. पोस्ट चिल्ड्रन. कोणी यातल्या बुक्स वाचल्या असत्या तर प्लीज सांगा मला. ओके, बघतो तोपर्यंत वाचायला बघतो जरा कुठली बुक चांगली आहे का, आणि तुमच्याशी कोऑर्डिनेट करतो. मस्त फिरून येऊ शकतो या विंगमधून त्या विंगपर्यंत. आणि माझी बरोबर ह्याच्या ऑपोजिटला माझी रूम आहे. आता आपण 211ला आलो आहे. सो इथून पण आपण खाली जाऊ शकतो आहे, पण आपण तिकडूनच जाऊया. लायब्ररी ठीकठाक होती, म्हणजे एवढे पण पुस्तकं नाहीत. मला वाटलं लायब्ररी म्हणजे एकदम जास्त खूप सारे पुस्तकं असतील असं वाटलं होतं, पण नाही. खालती एक हॅपी अप म्हणून आहे, ते जाऊ, इकडूनच जाऊया. इथून खालती उतरले खालतीच आहे. सो हॅपी अपमध्ये जाऊन जरा बघूत. मोस्टली कॅरम वगैरे ह्याच गोष्टी आहेत, ते तुम्हाला दाखवण्यात काय अर्थ नाही. कॅरम आहे, परत चेस वगैरे आहे आणि फुल आहे, बाकी काही नाही. तर तुम्हाला सकाळी जिम दाखवता आलं नव्हतं. ही आहे जिम, पुढे गेलेलं आहे. सो ही आहे जिम, जसं तुम्ही बघताय एवढीच आहे. इकडे मिरर आहे, इकडे वॉशरूम आहे जायसाठी, पाण्याचे बॉटल्स ठेवलेले आहेत. एवढीच जिम आहे. त्यातलं हे बंद, सॉरी ते बंद आहे, हे चालू आहे आणि ते पण बंद आहे. त्याला काहीतरी झालं आहे, स्टक की काहीतरी त्याची इसकटले. पण हे चालू झालं रे, हे वरती एलिवेट झालं आहे. कोणतरी मलाच कदाचित चालू नाही करता आलं, पण मी सकाळी डंबल्स वगैरे केले आणि मी बाहेर पडलो. आता एक सेट मारू, फक्त रिपीट मारूत आणि निघूत. एक राऊंड मारले की हॉटेल संपतंय राव. याला काय अर्थ आहे यार. नाही एवढं म्हणजे क्लब महिंद्राच्या लेवलचं हॉटेल नाही आहे, जे आपण म्हणतो क्लब महिंद्राचे हॉटेल्स, 5 स्टार 7 स्टार हॉटेल्स. इट्स नॉट लाईक दॅट. एवढं रिच हॉटेल वाटत नाही आहे ते, अकॉर्डिंग टू दी प्राइजेस. स्टील चांगलं वाटतं, एन्जॉय करायसाठी आलं. एन्जॉय चांगला झाला आहे आज. उद्या चेकआउट आहे आपलं, आणि उद्या जाताना वेगळी धमाल असणार आहे काहीतरी लाईफमधली, ती टॅकल करूयात. अँड होप सो तुम्हाला आजचा माझा दर्दभरा व्हिडिओ आवडला असेल. दर्दभरा बिकॉज आपले काहीच जे सगळे प्लॅन्स होते ते फ्लॉप केले आणि खूप जास्त दुःख झालं त्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला. होप सो तुम्हाला व्हिडिओ काय कराय आवडला, थोडा तरी आवडला असेल तर लाईक करा जाऊन, कारण की आज खरंच लिटरली काहीच नाही झालं आपल्या लाईफमध्ये. म्हणजे सगळा डे फ्लॉप गेला. अलिबागचा फक्त बीच तेवढा झाला आपला, आणि थोडेफार आपले जे आतमधले जे पॉईंट्स आहेत आता थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला दाखवले. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. खूप जण बघतायत व्हिडिओ, सबस्क्राईब करत नाही, प्लीज जाऊन सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू बाबा. साईन
and sayonara as usual. Bye bye guys.